माथाडी कामगार नातूच्या हत्याप्रकरणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतली पोलीस अधीक्षक व बंडगर कुटुंबाची भेट। सांगलीमध्ये माथाडी कामगार नेते यांच्या नातवाच्या खुनाचा घटना गुरुवारी घडली होती। या घटनेनंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी माथाडी कामगार नेते बाळासाहेब बंडगर यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केलं आहे। गुरुवारी बंडगर यांच्या घरात घुसून निलेश गडदे आणि त्याच्या साथीदारांनी गोळीबार केला। यामध्ये बंडगर यांचा 14 वर्षाचा नातू वेदांत हा ठार झाला। या घटनेने संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली। ही घटना घडली होती। या प्रकरणी गोपीचंद पडळकर यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन कडक कारवाईची मागणी केली। त्यानंतर पडळकर यांनी बंडगर कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केलं। उचलावी अशा पद्धतीची भूमिका मी माननीय SP साहेबांजवळ मांडलेली आहे। कारण हा प्रकार जतमध्ये घडला आणि हे सगळे लोक एकाच गावातले आहेत, नात्यागोत्यातले आहेत आणि हे प्रकरण सातत्यानं वाढायला लागलेले आहेत। तर परत असं काही प्रकरण घडू नये याच्यासाठी योग्य काळजी पोलिसांनी घ्यावी अशा पद्धतीची विनंती माननीय SP साहेबांच्याकडे केली आहे। जतमध्ये हा प्रकार घडलेला आहे, वेळी जर का पोलिसांनी रोखलं असतं तर ही दुर्घटना घडली नसती। बरोबर आहे। जतमध्ये जर हे सगळं शांततेत सगळा विषय मिटला असता किंवा कारवाई झाली असती तर हे पुढचं जे प्रकरण झालं मुलाचं मर्डर होण्याचं ते मर्डर झाला नसता अशी भावना आम्ही इथं मांडलेली आहे। परंतु आता इथून पुढं पोलीस प्रशासनाने असे जेव्हा सेन्सिटिव्ह विषय येत आहेत तेव्हा अत्यंत गांभीर्यानं या सगळ्या विषयाकडे बघितलं पाहिजे आणि त्या विषयाचा तात्काळ कारवाई तर करणे नाहीतर ते सामंजस्यपणाने मिटवणे दोन्हीपैकी एक काहीतरी तात्काळ केलं पाहिजे की जेणेकरून असे प्रसंग होण्यापासून टाळलं जाईल। सध्या सांगली जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी वाढत चाललेली आहे, त्या संदर्भात आपण मुख्यमंत्री गुन्हेगारीचा योग्य बंदोबस्त पोलीस प्रशासन करेल। त्यामुळं माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही सोमवारी हे सगळं कानावरती घालतोय। पण तरीसुद्धा पोलीस प्रशासनाने चांगली तयारी करावी आणि हे जे सगळे गुंडगिरी करणारी लोक आहेत सांगली शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये त्यांच्यावरती वचक असावी, त्यांच्यावरती योग्य आणि कडक कारवाई करावी अशी मागणी माननीय SP साहेबांच्याकडे मी केली। कुठेतरी पोलिसांनी आता ॲक्शन मोड येण्याची 100% ॲक्शन मोडवरती आलंच पाहिजे पोलिसांनी आणि असं नाहक लोकांचं बळी जाणं हे आपल्यासाठी योग्य नाही, चांगलं नाही आणि त्यामुळं एकदम कडक पाऊल पोलीस प्रशासनानं उचलावं अशा पद्धतीची भूमिका आमची आहे आणि ती आम्ही आता इथं मांडलेली आहे।